हे माझं सुबोधदादाबरोबरचं चौथं काम आहे. बरोबर. वेगवेगळ्या माध्यमातून केलेलं काम. पहिलं म्हणजे झी बरोबरतीच होतं. तिथे मी टोटली म्हणजे अशी हरवून गेलेली असायची त्याच्यासमोर. तर इज व्हेरी डाऊन टू अर्थ, ग्राउंडेड. म्हणजे जेवढं ब्रिलियंट ॲक्टर म्हणून समजलं जातं. व्हर्सटाईल ॲक्टर आहे डेफिनेटली. मला खूप ओव्हरवेल्मिंग वाटतंय. व्हेअरएज एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा आहे, की आता हा रोल मला खूप छान करावा लागणार आहे, छान प्रकारे आणि अर्थातच तो होईल. झी मराठी वाहिनी दरवेळेला प्रेक्षकांसाठी नवनवीन काही ना काहीतरी करतच असतं. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या प्रत्येक मालिकांना प्रेक्षकांनी खरंच खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसादसुद्धा दिला आणि त्याच मालिकांचं कौतुकसुद्धा तेवढंच केलं आहे. या सगळ्याच वर्दळीमध्ये एक नवी कोरी मालिका आपल्या भेटीला येणार आहे आणि त्या नव्या कोरी मालिकेमध्ये 2 गोड कलाकार आपल्या भेटीला येणार आहेत. एक डॉक्टर अभिनेत्री आपल्या भेटीला येणार आहे पौर्णिमा डे आणि त्या बाजूला बसलेला राज. राजला आपण ह्याच्या आधी एका खरंच खूप सुंदर मालिकेमधून सुद्धा बघायला भेटीला आला आहे. डॉक्टर, तुम्हाला विचारायला आवडेल कसं एवढं प्रेम जडलेलं आहे, तर ते प्रोफेशन आहे त्या हिशोबाने की काय कसं? एक एक तर थँक्यू. खूप छान होमवर्क करून आलेले आहेस नितीन. खूप जास्त पद्धतीने सगळं सगळं सोशल मीडिया सगळं बघून आलं. हो, हो. त्यामुळे येस, ऑफकोर्स. प्रेम ह्या फील्डवरती पण आहेच, ऑफकोर्स. पण मी ॲज अ डॉक्टर म्हणून काम करत नसले, कारण ऑफकोर्स त्यांना तिथे 24/7 अवेलेबल असलं पाहिजे किंवा ॲटलिस्ट एव्हरी डे अवेलेबल असलं पाहिजे फॉर युअर पेशंट्स. पण मी तरीही ती वेळ नको तुटायला म्हणून म्हणून मी डायटिशियन म्हणून ऑनलाईन वर्क करते. सो त्याच्यावरती पण तेवढंच प्रेम आहे, कारण लहानपणापासून खूप अभ्यास केला आहे आणि मी खूप स्टुडियस होते. पण इक्वली माझं म्हणजे नाटक आणि ॲक्टिंग याच्यावरती तर प्रेम होतंच आणि आहे. तर ऑफकोर्स याच्यावरती या फील्डमध्ये काम करायला मिळते. खूप इंटरेस्टिंग गोष्टी होत आहेत. 9 to 5 वाला सेम सेम जॉब नाही आहे, म्हणून मला आवडतं हे फील्ड. पुन्हा एकदा दादासोबत काम करायची संधी मिळते, कारण का तुला पातेरीमध्ये तुझं आणि दादाचं खरंच खूप चांगला भावना मला बघायला मिळाला. आत्ता सुद्धा दादाची बहीण म्हणून येतेस. किती भारी वाटतं की अशा कलाकारासोबत आपण पुन्हा पुन्हा काम करतो, ज्या कलाकारासोबत आपण आधी काम केलंय त्याचे बारकावे आपल्याला माहिती असतं. तो किती हजरजबाबीपणा आहे त्याला, तो कसा आहे. त्याच्यानंतर सुद्धा तो आपल्यासोबत एकदम चिलॅक्समध्ये असतो. काय सांगशील एकंदरीत? मी खरंच खूप म्हणजे एक ओव्हरवेल्मिंग फिलिंग आहे ही. म्हणजे मी आत्ता जर विचार करते तर हे माझं सुबोधदादाबरोबरचं चौथं काम आहे. वेगवेगळ्या माध्यमातून केलेलं काम. पहिलं म्हणजे झी बरोबरतीच होतं. तिथे मी टोटली म्हणजे अशी हरवून गेलेली असायची त्याच्यासमोर. मला आठवतं एक छोटासा किस्सा की जेव्हा पहिला सीन होता सुबोधदादाबरोबर आणि मला म्हटलं सुबोधदादा, ओ माय गॉड, अशी होते मी आधी. अजिबात हाय हॅलो काहीही झालं नव्हतं, गुड मॉर्निंग. कारण मी म्हटलं नाही नाही नाही, आधी आपण छान सीन करायचं आणि मगच सुबोधदादाच्या समोर जायचं. बरोबर. सुबोधदादाचा सीन, आमचा दोघांचा सीन सुरू होतो आणि तो त्याची वाक्य बोलतो आणि मी त्याकडे बघत बसले की तो कसा छान बोलतो, तो काय करतो. आणि मग डिरेक्टर म्हणतात, अरे तुझं वाक्य. मी म्हटलं ओह. सो हा किस्सा आठवतो. पण त्याच्यानंतर सुबोधदादा आला आणि म्हणाला गुड मॉर्निंग. की सुबोधदादाने गुड मॉर्निंग म्हटलं. ही आहे 2018ची गोष्ट. बरोबर. तर तेव्हा म्हटलं की वाव, सुबोधदा एक वेगळाच आहे माणूस. एकतर इज व्हेरी डाऊन टू अर्थ, ग्राउंडेड. म्हणजे जेवढं ब्रिलियंट ॲक्टर म्हणून समजलं जातं. व्हर्सटाईल ॲक्टर आहे डेफिनेटली. पण खराखुरासुद्धा तो खूप काळजी घेणारा आणि ही इज व्हेरी जेंटल विथ एव्हरीवन आणि ही इज व्हेरी अलर्ट. म्हणजे मला हेही सांगाय, म्हणजे आता मी बोलले नाही आणि मला आठवतं आणि मला मला बोलायचं आहे असं वाटतं आता. एकदा बोलत ना, त्याची क्वालिटी आहे, मी त्याला पण सांगितलेलं नाही एखादी, की समज आपण असे बसलो आहोत आणि असं कॉन्व्हर्सेशन सुरू आहे. इथे एक माणूस आहे आणि इम्पॉर्टंट कॉन्व्हर्सेशन सुरू आहे. सो आपल्या व्हिज्युअल फील्डमध्ये जर काही 180 डिग्री आहे, तिथे सगळीकडे सुबोधताचं लक्ष असतं. बरोबर. कुठे ओके? काय होतं, कुठे नाही येस. होतं ते. येस, येस, येस. आणि समज इथला माणूस काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो, तर तो पटकन हां. आणि मला माझ्याबरोबर हे घडलंय, त्यामुळे मी आय गॉट रिअली इम्प्रेस्ड की इक्वली एखादा माणूस इथे सुद्धा आहे, बरोबर. लक्ष देतोय आणि त्याचं सगळीकडे चौफेर लक्ष आहे. सो ही एक क्वालिटी मला त्याची खूपच आवडते आणि ऑफकोर्स काळजी घेणारा. बरोबर. सो या सुबोधदादाबरोबर, लाडक्या सुबोधदादाबरोबर मला परत काम करायला मिळतंय. सो आय एम रिअली व्हेरी एक्सायटेड आणि ग्रेटफुल. राज, मला तुला विचारायला आवडेल,
काही महिन्यासाठी मित्र बोलले की फक्त तू विश्राम घेतलास असं बोलायला काही हरकत नाही, कारण का लगेचच काही दिवसांसाठी याचं आणि लगेचच या मालिकेतून आमच्या भेटीला येतोय. किती भारी वाटतं की असा विश्वास असणं, कारण का आपण जेव्हा कलाकार म्हणून या क्षेत्रामध्ये काम करायला येतो तेव्हा ना प्रोड्युसर असतील, दिग्दर्शक असेल, एखादा चॅनल असेल किंवा एखादा प्रोडक्शन हाऊस असेल तर ते ना विश्वास ठेवायला ना थोडे बाचकतात. पण आत्ता असं बोलायला काही हरकत नाही की ज्या पद्धतीने झीचा विश्वास आहे तुझ्यावर, लगेचच ऑन रोल आलायस आम्हाला. म्हणजे फक्त तसं तू बोलास की थोडे दिवस फक्त मी आराम केला आणि परत आता येतोय. काय सांगशील, किती भारी वाटतं हे सगळं? नाही, अर्थातच खूप भारी वाटतंय मला. ज्या लेवलचा विश्वास माझ्यावर झी मराठीने, अर्थात पुष्पगंध फिल्म्स, हेमंत सर, ह्या सगळ्यांनी ठेवला आहे, त्यामुळे मला खूप ओव्हरवेल्मिंग वाटतं आहे. वेअर ॲज एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा आहे की आता हा रोल मला खूप छान करावा लागणार आहे, छान प्रकारे, आणि अर्थातच तो होईल. कारण की एवढी छान कास्टिंग असल्यामुळे ते म्हणतं ना, जसे आजूबाजूला लोक असतात तसे वाईब्स सगळीकडे स्प्रेड होतात. सो इतके टॅलेंटेड आणि पॉझिटिव्ह लोक आहेत ना आमच्या सेटवरती. सो त्यामुळे नो डाऊट आउटपुट एकदम छान येणार आहे. अजूनपर्यंत वाईब जुळली आहे पौर्णिमासोबत की सुरुवात हळूहळू होते? काय सांगशील? होते, पण आय एम 100% शुअर की आमची वाईब जुळणारच आहे. Yes. काय सांगशील, कारण का जसं तू सुबोधाचं कौतुक केलंस, मला आवडेल राजचं सुद्धा कौतुक केलेलं, कारण का ऑनस्क्रीन तुम्ही कपल म्हणून आमच्या समोर येणार आहे, त्याच्यानंतर लग्न सुद्धा तुमचं होणारच आहे. काय सांगशील एकंदरीत? हो, म्हणजे ही राज हा म्हणजे रिअल राज, नॉट रिअल रो. तर रिअलमधला जो राज आहे तो इज व्हेरी स्वीट, इज व्हेरी पोलाईट, आणि मेन म्हणजे इज व्हेरी जेन्युन. म्हणजे फेक डेफिनेटली नाही, एक वेगळा फेस घेऊन येतात असं नाही आहे. त्यामुळे एक पटकन वाईब जुळणार आहे असं मला वाटतंय. आणि इज व्हेरी, म्हणजे कामाच्या बाबतीत इज व्हेरी स्टुडियस, व्हेरी अटेंटिव्ह, आणि तो छान काम करतो ऑफकोर्स. तर सीन करायला पण मजा येते, आणि मला वाटतं की अजून जास्त सुरुवात झाली, पुढे पुढे आणखीन जास्त मजा येईल डेफिनेटली. मला तुम्हाला दोघांना विचारायला आवडेल की जेव्हा एखाद्या कलाकाराच्या हातामध्ये मालिकेची स्क्रिप्ट, चित्रपटाची स्क्रिप्ट किंवा वेबसिरीजची स्क्रिप्ट वगैरे येते ना, किंवा कोणत्याही कलाकृतीची स्क्रिप्ट येते, तेव्हा तो स्क्रिप्ट वाचत असताना त्याला कळून जातं किंवा या स्क्रिप्टचा आता पुढे काय होणार आहे, किंवा तो टर्निंग पॉईंट कळतो किंवा तो स्पार्क कळतो की अरे भाई यामध्ये काहीतरी आहे, आपल्याला तिथं काम करायचंच आहे. या मालिकेतली स्क्रिप्टमधला असा कोणता स्पार्क कळाला की भाई कलाकार म्हणून तर आहेच आहे, पण प्रेक्षक म्हणून सुद्धा तो स्पार्क आम्हाला जवळचा वाटला? पूर्ण काय सांगशील? मला असं वाटतं अधिरा, म्हणजे ऑफकोर्स सगळी गोड गोड असतात माणसं, पण अधिरा ही आजकालची मुलगी आहे, आणि प्रत्येक माणसामध्ये एक पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह साईड असते. एखाद्या माणसाची ही साईड आवडते आणि ही साईड नाही आवडत. तर तशी ही थोडी प्रॅक्टिकल मुलगी आहे, जे आजकालच्या तरुण पिढीला ही डेफिनेटली रिलेट करू शकेल. म्हणजे पैसे आहेत तर अरे भाई मेरे पास माज है, माझ्याकडे पैसे आहेत, मला काही करायची गरज नाही. आणि आदिराला जसा फिल्टर नाही आहे, ती मुफट आहे, डायरेक्ट बोलते. सो ही गोष्ट प्रेक्षकांना जास्त आवडेल असं मला वाटतंय, कारण मलाही आवडती आहे. कुठलेही फिल्टर आणि हे की जस्ट पुढच्या एक पीपल्स प्लीजर नाही आहे ती. त्यामुळे ही गोष्ट चॅलेंजिंग पण वाटते, कारण या कॅरेक्टरला एक ग्राफ पण आहे, एक आर्क आहे. कारण ती म्हणजे जरी अशी माजुरडी असेल, पण ती एका वेगळ्या विश्वात राहते स्वतःच्याच, की जिथे काही जवळची माणसं आहेत त्यांना ती ऐकते किंवा त्यांच्यावर तिचं प्रेम आहे, पण तेही प्रेम खूप एक्स्ट्रीम आहे. नक्कीच. त्यामुळे हा मला बॅलन्स साधणं जरा चॅलेंजिंग वाटतंय, पण हीच गोष्ट आवडेल असं मला प्रेक्षकांकडून अपेक्षा आहे. तू काय सांगशील? मला असं वाटतं की एक मिडल क्लास जो मुलगा असतो घरात, ज्याच्यावर खूप रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, आणि त्याला एक ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्याच्या ताईचं त्याला आधी लग्न करायचं आहे, मग तो लग्न करणार. वेअरॅज ॲडी म्हणजे अधिरा, जिला मी सिरियलमध्ये बघतो, तिचा हट्ट आहे की नाही आपण लग्न करूयात ना, आता ताई आणि आपण बघू नंतर, आपलं आहे ना तर हे लग्न करूयात. सो ती जी तारांबळ माझी उडणार आहे, किंवा मी जे ताईच्या मागे लागणार आहे, मी अधिराला समजवणार आहे, हे सगळं जे आहे ते एकंदरीत खूप छान आणि इंटरेस्टिंग वाटेल लोकांना. ही जी स्टोरी आहे ना, ही प्रत्येक घरामध्ये चालणारी स्टोरी असते मला सांगायला आवडेल. आणि असं असतं ना की एखादा जो मुलगा असतो त्याला माहिती असतं की ही मुलगी नाही यार ही श्रीमंत आहे, कसं म्हणजे हिला अप्रोच करायचं. तसा मी मुलगा असणार आहे ज्यांनी ते केलंय. म्हणजे आय एम 100% शुअर की अधिरानीच मला विचारलं असावं, पण आता काय करू, होच बोलावंच लागणार आहे. पण हो बोलल्यानंतर जे प्रॉब्लेम्स आहेत ते आता आय एम डॅम शुअर की प्रत्येक मुलाला हे कॅरेक्टर रिलेट होणार आहे की अरे बापरे आता लागलेत माझे, अशा टाईप्स. नाही, खरंच खूप भारी वाटतंय. तुर्तास मी ते थांबतो, कारण का ना आत्ता गप्पा मारण्यापेक्षा सेटवर आपण भेटू तेव्हा खूप साऱ्या गप्पा निघतील, तेव्हा खरंच खूप सारे किस्से आम्हाला कळतील. तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद. एक नवीन फ्रेश जोडी आमच्या समोर येते.
तुमच्या दोघांचा धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्या दोघांसोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.